अहिल्यानगरचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुणकाका जगताप यांना नगर शहरातील व्यापारी बांधवांनी सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली आहे। अहिल्यानगर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय अरुणकाका बलभीमराव जगताप यांच्या निधनाने संपूर्ण व्यापारी बांधवांमध्ये शोककळा पसरली आहे। तर वंदे मातरम चौकात सर्व व्यापारी बांधवांनी तसेच मित्रपरिवार आणि सर्व आस्थापनांचे कर्मचारी यांनी एकत्रित येऊन अहिल्यानगर व्यापारी महासंघ, वंदे मातरम युवा प्रतिष्ठान आणि कापड बाजार श्री गणेश मित्र मंडळ यांच्या वतीनं अरुणकाका जगताप यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला अरुणकाका यांच्या प्रतिमेस पुष्पवृष्टी करण्यात आली आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून 2 मिनिटे मौन पाळलं। यावेळी व्यापारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अहिल्यानगर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ईश्वर बोरा यांनी आपलं मनोगतात सांगितलं की अरुणकाका जगताप यांनी आपल्या व्यापारी समाजासाठी केलेलं कार्य अमूल्य आहे। त्यांच्या जाण्याने आपल्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। त्यांच्या आदर्शाचा आपण सर्वांनी आदर ठेवावा आणि त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून मोठ्या संख्येने आपण सर्वांनी त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं। तर वंदे मातरम युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतीक बोगावत यांनी भावनिक शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। काकांचे मार्गदर्शन आणि प्रेम आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील। त्यांच्या आठवणी आमच्या हृदयात सदैव जिवंत राहतील असं ते म्हणाले। कापड बाजार श्री गणेश मित्र मंडळाचे आणि व्यापारी मित्रांचे हितचिंतक बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांनी सांगितलं की अरुण काकांचे सामाजिक योगदान आणि त्यांचे व्यक्तिमत्व हे नव्या पिढीसाठी आदर्श आहे। त्यांच्या विचारांचा वारसा आपण पुढे नेऊ आणि त्यांनी नगरच्या विकासात दिलेलं योगदान तसेच त्यांच्या मैत्रीचे वेगवेगळे उदाहरण देत त्यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला। तर या श्रद्धांजली कार्यक्रमानंतर सर्व व्यापाऱ्यांनी एकमतानं निर्णय घेतला की आज दुपारी 5 वाजेपर्यंत सर्व आस्थापने बंद ठेवून काकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल। तर नगर शहरातील व्यापारी समाजानं एकत्रित येऊन स्वर्गीय अरुणकाका जगताप यांना दिलेली ही श्रद्धांजली त्यांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्वाची साक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।